फरार वाल्मिक कराडचं आणखी एक लोकेशन न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलंय। पुण्यातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये वाल्मिक कराड उपचार घेत होता। 28 तारखेला त्याला डिस्चार्ज मिळाल्याची माहिती समोर आली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी औरंगाबाद हायकोर्टात क्रिमिनल रिट याचिका दाखल केली आणि या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करावी अशी मागणी याचिकेतून करण्यात आली। दिवावासियांना लवकरच क्लस्टर योजनेचा लाभ मिळणार आहे। अनधिकृत घरांमधून अधिकृत घरामध्ये प्रवेश होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवा महोत्सवात ही घोषणा केली। स्थलांतरित कामगारांवरती लक्ष केंद्रित करून त्यांना स्मार्ट रेशन कार्ड देण्यात यावं, तसंच ते कोणत्याही राज्यातील असले तरी त्यांना इथल्या दुकानातलं धान्य मिळायला हवं अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठकीत प्रशासकीय यंत्रणांना दिल्या। लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या संख्येत वाढ झाली आहे। तब्बल 5 लाख लाडक्या बहिणींच्या आधार जोडणीच्या माध्यमातून संख्या वाढली असून त्यामुळे लाडक्या बहिणींची संख्या 2,52,00,000 पोहोचली आहे। नवीन वर्षात पहिल्याच महिन्यात बँका 15 दिवस बंद असणार आहेत। विविध सण उत्सव आणि नियमित साप्ताहिक सुट्ट्यांमुळे जानेवारीत बँकांना सुट्टी असेल, त्यामुळे सर्वसामान्यांनी कामाचं नियोजन करावं। नवीन डाळींची आवक होत असल्यामुळे बाजारभाव नियंत्रणात यायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे वर्षअखेरीस ग्राहकांना दिलासा मिळाला आहे। हरभरा डाळ 85 ते 92 वरून 75 ते 85 वरती आली आहे, तर मूग डाळीचे दर 95 ते 122 वरून 85 ते 95 वरती आलेत। भाजीला चव येण्यासाठी दिली जाणारी लसणाची फोडणी महागली आहे। 100 रुपये किलोनं मिळणारा लसूण 600 रुपये किलोवरती पोहोचलाय। मात्र चीनमधून आणलेला लसूण मुंबईच्या मालाड, कांदिवली, बोरिवली या ठिकाणी सर्रासपणे रात्रीच्या वेळी गल्लोगल्लीत फिरून 300 रुपये किलोनं विकला जातोय। केंद्र सरकारच्या जननी सुरक्षा योजनेअंतर्गत शासकीय आरोग्य संस्थेत प्रसूत झालेल्या महिलांना आर्थिक लाभ दिला जातो। सिझेरियन खर्चाचा वाढता भार बघता या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। बाळांना आरोग्य सुविधा देण्यासाठी रोख रक्कम दिली जाते। मुंबईच्या पश्चिम उपनगरांना थेट ठाण्याशी जोडण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ठाणे बोरिवली टनेल प्रकल्पाचं बोरिवली बाजूकडील भूसंपादन रखडलंय। झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून या प्रकल्पाच्या जागेचं भूसंपादन अद्यापही अपूर्ण असल्यामुळे या बाजूकडील भुयारीकरणाच्या कामाला सुरुवात झालेली नाही। नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी नागरिक पर्यटनस्थळी जातात, मात्र ऐन वर्षाअखेरीस रेल्वेचं तिकीट काढणं, तिकीट आरक्षित करण्याची यंत्रणा बंद ठेवण्यात आली आहे, त्यामुळे प्रवाशांना त्रासाला सामोरं जावं लागतंय। विदर्भ, खानदेश, कोकण, गोवा यांना जोडणाऱ्या नागपूर मडगाव विशेष रेल्वेगाडीच्या सेवेत वाढ करण्यात आली आहे। या विशेष रेल्वेगाडीची सेवा 1 जानेवारीपासून पुढील सूचना मिळेपर्यंत सुरू असेल। या रेल्वेला सावंतवाडी रोड इथे अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय रेल्वे मंडळानं घेतल्यामुळे हजारो कोकणवासी प्रवाशांना दिलासा मिळणार आहे। आरटीई अंतर्गत विद्यार्थी नोंदणीला जानेवारीत सुरुवात होणार आहे। त्यासाठी आतापर्यंत 2300 शाळांनी नोंदणी केली आहे। या शाळांमधील विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू करण्याचं शिक्षण विभागाचं नियोजन आहे। देशातील सर्वात मोठं बंदर म्हणून अत्याधुनिक बंदरात सध्या खासगी 5 बंदरं कार्यरत आहेत। जेएनपीएतनं वर्षभरात 75 ते 80 लाख कंटेनर मालाची वाहतूक होती आहे। दिल्ली ते श्रीनगरला थेट जोडणारा रेल्वे मार्ग जानेवारी सुरू होणार आहे। या मार्गावरती वंदे भारत एक्सप्रेस सारख्या लक्झरी गाड्या चालवण्याची तयारी सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः दिल्ली ते श्रीनगर असा पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसनं प्रवास करणार असल्याची माहिती मिळाली आहे। शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये होणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं जाहीर केलंय। अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, औषध निर्माण शास्त्र, कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या MSc CETची विद्यार्थी नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांना 15 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे। अंधेरी पश्चिम ते दहिसर मेट्रो 2A आणि गुंदवली ते दहिसर मेट्रो 7 मार्गिकेवरनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची पर्यावरणपूरक प्रवासाला पसंती वाढते। या मेट्रो मार्गिकेवरनं प्रवास करणारे तब्बल 62% प्रवासी डिजिटल माध्यमातून तिकीट काढून प्रवास करतायत। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं मुंबईतील प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत। या अंतर्गत मुंबईत यापुढे नवीन व्यावसायिक RMC प्रकल्पाला परवानगी दिली जाणार नाही, तसंच सध्या कार्यान्वित असलेल्या RMC प्रकल्प बंदिस्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। पणन मंत्री जयकुमार रावल यांनी मुंबई APMCचा दौरा केला। यावेळी धोकादायक घोषित केलेल्या कांदा बटाटा मार्केटच्या इमारतीची पणन मंत्र्यांसोबतच संचालकांनी पाहणी केली। 100 दिवसांच्या अजेंड्यामध्ये मुंबई APMCचे धोकादायक कांदा बटाटा मार्केट आणि रखडलेल्या एल शेप पुनर्विकासाचा विषय घेण्यात आला असून तो प्राधान्यानं सोडवला जाईल असं आश्वासन जयकुमार रावल यांनी दिलं। पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंग केलेलं असतं, मात्र शहरात वाहतुकीची वर्दळ वाढल्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यांवरच चालणं देखील अवघड झालंय। फुटपाथवरती फेरीवाल्यांचं अतिक्रमण वाढल्यामुळे पादचाऱ्यांची गैरसोय होतीये।
बोर्ली मांडला मुरुडसोबतच तालुक्यातील विविध ठिकाणी भटक्या कुत्र्यांनी दहशत माजवली. तालुक्यात वर्षभरात 143 जणांचा कुत्र्यांनी चावा घेतला. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या त्रासापासून सुटका कधी मिळणार असा सवाल नागरिकांनी पालिकेला विचारलाय. पिंपरी पालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागानं थकबाकीदारांवरती धडक कारवाई सुरू केली. 2 दिवसात तब्बल 128 मालमत्ता सील केल्या आहेत. तर पुढील कारवाई टाळण्यासाठी कराचा भरणा करण्याचं आवाहन पालिकेनं केलंय. सिडकोनं नवी मुंबईत या वर्षभरात तब्बल 2100 अनधिकृत बांधकामं निष्कासित केली आहेत. यात नैना क्षेत्रासोबतच नवी मुंबई, पनवेल आणि उरण या परिसरातील बांधकामांचा समावेश आहे. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणातील आरोपी व्यावसायिक अर्शद खान अखेर 7 महिन्यांनी गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकलाय. लखनौ इथून त्याला अटक करण्यात आली असून या प्रकरणात अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता आहे. अनियमितता, नियमभंग इत्यादींचा ठपका ठेवत बँकांवरती आकारण्यात येणाऱ्या दंडात दुप्पट वाढ केली तरी बँकांविषयी येणाऱ्या तक्रारी काही कमी होत नाहीयेत. बँका आणि वित्तीय संस्थांविरुद्धच्या ग्राहकांकडून करण्यात येणाऱ्या तक्रारी वाढतायत असा अहवाल आरबीआयनं दिलाय. UDICE प्लस प्रणालीमधनं पूर्व प्राथमिक तसंच इयत्ता 1 ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची अपार आयडी नोंदणीसाठीची मुदत 28 डिसेंबर रोजी संपली आहे. मुंबईतल्या 8,27,571 विद्यार्थ्यांची अपार नोंदणी पूर्ण झाली आहे. मुंबईतल्या बोरिवली नॅशनल पार्कमध्ये ट्रेकिंगसाठी गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला. यावेळी तातडीनं TDRF जवानांनी दखल घेऊन या सगळ्यांची सुखरूप सुटका केली. मुंबईमध्ये ऑनलाईन सेवा पुरवठादार कंपन्यांच्या ई-बाईकची वेडीवाकडी धोकादायक वळणं त्यामुळे नागरिकांसोबतच पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई करायला सुरुवात केली असून या मोहिमेअंतर्गत 11 दिवसात 672 ई-बाईक्स जप्त करण्यात आल्या. 2024 मध्ये 60 मेंदूमृत अवयवदात्यांनी अवयव दान केल्यामुळे 162 रुग्णांना जीवदान मिळालं. गेल्या वर्षीच्या 2023च्या तुलनेत 10 मेंदूमृत अवयवदान वाढलं असल्याची माहिती मुंबई विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीने दिली. मागील काही दिवसांपासून कराड चांदोली रस्त्यावरती दुचाकींचा पाठलाग करणाऱ्या बिबट्याला अज्ञात वाहनानं धडक दिली. यात तो जखमी झालाय. वन विभागानं या बिबट्याला तात्काळ जेरबंद करावं अशी मागणी करण्यात आली आहे. सोलापूरचा ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वराच्या यात्रेनिमित्तानं मंदिर परिसरातील विविध कामांना वेग आलाय. सिद्धेश्वराच्या यात्रेची जय्यत तयारी सुरू झाली असून मंदिरातील गाभाऱ्यातील खांबांवर चांदीचं नक्षीकाम अंतिम टप्प्यात आलंय. नागपूर शहरामध्ये डेंग्यूग्रस्तांची आकडेवारी 200च्या उंबरठ्यावर आली आहे. शहरातील लक्ष्मीनगर लकडगंज झोनमध्ये डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण सापडले. त्यामुळे महानगरपालिका राबवत असलेल्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. अहिल्यानगर MIDCमध्ये अवैध धंद्यांचं वाढतं प्रमाण स्थानिक उद्योगांसाठी त्रासदायक ठरतंय. MIDC प्रशासनाकडून अतिक्रमण काढण्यासाठी कुठलेही प्रयत्न होत नसल्यामुळे उद्योग वर्गात मोठी नाराजी आहे. सोलापूर महानगरपालिकेनं प्लास्टिक विरोधातील मोहीम तीव्र केली आहे. 3 दिवसात 459 दुकानांची तपासणी करत 7,000 किलो प्लास्टिक जप्त केलंय. 51 दुकानदारांकडून 2,60,000 रुपयांचा दंड आकारलाय. जामनेरमध्ये कापूस खरेदी 4 ते 5 दिवस थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पावसाळी वातावरण आणि सरकी विक्री होत नसल्यामुळे भारतीय कापूस महामंडळानं हा निर्णय घेतलाय. बाजार समितीच्या आवारात उभ्या असलेल्या 100 वाहनांची मोजणी केली जाणार आहे. नायलॉन मांजा विक्री आणि सिंगल यूज प्लास्टिक पिशवी वापरावर बंदी असूनही त्याचा सर्रास विक्री आणि वापर होताना दिसतोय. त्यामुळे जळगाव महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकानं धडक कारवाई सुरू केली आहे. नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या महिलेला 5,000चा दंड आकारण्यात आला असून 15 नायलॉन मांजाच्या चक्री जप्त करण्यात आल्या. वर्षभरात चंद्रपुरात वाघ आणि बिबट्यांच्या विविध कारणांमुळे मृत्यू झाला असून मानव आणि वन्यजीव संघर्षात 29 लोकांचा बळी गेलाय. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 1 जानेवारी ते 30 डिसेंबर 2024 पर्यंत 20 वाघांचा आणि 17 बिबट्यांचा मृत्यू झालाय. जालना जिल्ह्यातील परतूर इथे चोर समजून जमावानं 3 लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी 45 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. मारहाणीत 3 जण गंभीररित्या जखमी झाले. वाशिममधील रिसोड परिसरात असलेल्या दूध डेअरीला भीषण आग लागली. या आगीत लाखोंचा मुद्देमाल जळून खाक झालाय. मात्र आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. चंद्रपुरात दुचाकीवरनं जाताना फटाक्यांचा आवाज करत जाणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई केली. 65 जणांच्या दुचाकीचे सायलेन्सर पोलिसांनी काढून घेतलेत. कल्याण शेळफाटा रोडवरती एका कारनं अचानक पेट घेतला. सुदैवानं कारमधील सर्वच जण वेळीच बाहेर पडल्यानं मोठा अनर्थ टळला. आगीचं कारण अस्पष्ट असून आगीमुळे हायवेवर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक गोव्यात दाखल झालेत. गोव्यात पर्यटकांची तुफान गर्दी जमली आहे. सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बागा बीचवर मोठ्या प्रमाणात जल्लोष केला जातोय. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी लोणावळा हाऊसफुल झालंय. मात्र लोणावळ्यातील टायगर पॉइंट आणि लायन्स पॉइंटवरती पर्यटनासाठी बंदी घालण्यात आल्यामुळे अनेक पर्यटकांनी शिवकालीन लोहगड किल्ल्याचा पर्याय निवडलाय. नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वर सज्ज आहे. महाबळेश्वर पर्यटकांनी गजबजून गेले. गुलाबी थंडीसोबतच गरमागरम चहाचा आस्वाद पर्यटक घेत आहेत. भंडारदरा धरण परिसरामध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटकांनी गर्दी केली आहे. टेंट सिटिंग सोबतच बोटिंगची व्यवस्था असल्यामुळे नागरिकांनी बोटिंगचा आनंद लुटलाय. यावेळी पर्यटकांनी आदिवासी नृत्याचा देखील आनंद लुटला. 31 डिसेंबरसाठी अलिबागमध्ये आलेल्या पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात मासे खरेदीसाठी गर्दी केली. अलिबागच्या फिश मार्केटमध्ये पर्यटकांनी मासे खरेदी केले. कोल्हापूरकरांनी दरवर्षीप्रमाणे यंदा देखील तांबडा पांढरा रस्त्यावर ताव मारण्याचा बेत आखलाय. 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी कोल्हापुरातील हॉटेल्स सज्ज झाली आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे सज्ज झालेत. या निमित्तानं रायगड जिल्ह्यात 40 ते 50 हजार पर्यटक दाखल झालेत. या पार्श्वभूमीवर रायगड पोलीस दलानं विशेष खबरदारी घेतली असून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावरती वेगवेगळ्या प्रकारची कलरफुल खेळणी दाखल झाली आहेत. लहान मुलांना सुद्धा नवीन वर्षाचा आनंद लुटता यावा याकरता वेगवेगळी लाईटफुल आकर्षक खेळणी विक्रीसाठी आलेली दिसत आहेत. त्यामुळे किनाऱ्यांवरती वेगवेगळी आकर्षक रोषणाई दिसतेय. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साईनगरी सजली. आज रात्रभर साई मंदिर भाविकांसाठी खुलं राहणार आहे. यावेळी साईबाबांच्या दर्शनासाठी पर्यटकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली. प्रभादेवीचं सिद्धिविनायक गणपती मंदिर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झालंय. बाप्पाच्या दर्शनानं अनेक जण नवीन वर्षाचा श्रीगणेशा करतात. त्यामुळे मंदिर ट्रस्टनं गर्दी लक्षात घेऊन दर्शन रांगांचे विशेष नियोजन केलंय. बुधवारी पहाटे 3:15 बाप्पाचं दर्शन सुरू होईल. छत्रपती संभाजीनगरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. रात्री 8 वाजल्यापासून पहाटे 5 वाजेपर्यंत 1200 पोलीस जागोजागी तैनात असतील. नवीन वर्षानिमित्तानं नागपुरात 3000 पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. मद्यप्राशन करून वाहन चालवल्यास, रस्त्यावर गोंधळ घातल्यास थेट कोठडीत रवानगी केली जाईल असा इशारा नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी दिलाय. मावळत्या वर्षाला निरोप देण्यासोबतच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सगळीकडे 31st पार्टीचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी गोंदियात 750 पोलीस गुन्हेगारांवरती नजर ठेवणार आहेत. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांकडून शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. 4 पोलीस उपायुक्त, 6 सहाय्यक पोलीस आयुक्त आणि 28 पोलीस निरीक्षकांचा शहरावरती वॉच असणार आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज झालेले असताना त्यांच्या संरक्षणासाठी 15,000 पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. तसंच 31st निमित्तानं चालणाऱ्या पार्ट्यांवरती लक्ष ठेवण्यासोबतच ड्रंक अँड ड्राईव्हच्या विरोधात पोलीस विशेष मोहीम राबवणार आहेत. सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी पुण्यात पब, रेस्टॉरंट्स आणि बार्स यांना पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी पोलिसांकडून देण्यात आली आहे. त्यासाठी पब आणि बार मालकांनी एका दिवसाचा परवाना घेणं आवश्यक असल्याचं पोलिसांनी सांगितलं. नववर्षाचं स्वागत करताना पुण्यातील काही रस्त्यांच्या वाहतुकीत बदल करण्यात आलाय. सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्त्यावरती होणारी गर्दी विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आलाय. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबरला पुणे पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. त्या अनुषंगानं सर्वच पोलीस ठाण्यांतर्गत बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. शहरभरात 3000च्या वर पोलीस अंमलदारांसोबतच अधिकारी बंदोबस्तावरती असणार आहेत.